आपलं जीवन खूपच हुशार आहे. रोज आपल्याला एक नवीन उद्या देऊन आपला आजचा दिवस काढून घेते आणि आपलं वय कमी करत असते. आयुष्य कधीकधी आपल्याशी असं वागतं की तेव्हा नसलेले देत आहे की असलेले घेत आहे हाच प्रश्न पडतो. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. नैसर्गिक वादळं जरी भयानक भासली तरी विश्वासाचे हात मजबूत असले की वादळांची भीती वाटत नाही. 1000 वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं. वाहनांची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा आणि भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणि पुढे जात राहा. चाळणीमध्ये सुद्धा पाणी साठवता येईल, पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम हवा. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात, मग ते वयाने लहान असोत किंवा मोठे. एक दिवस तुमचा नक्की येणार आहे, फक्त तो लवकर यावा म्हणूनच लगेच प्रयत्न करायला सुरुवात करा. आयुष्याने एक गोष्ट शिकवली की आपण कोणासाठी कायमस्वरूपी स्पेशल नसतो. समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले, झरा बनून किती दिवस राहणार? तुला समुद्र नाही का बनायचं? त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले, मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले. कारण तिथे वाघ पण वाकून पाणी पितो. तुम्ही कितीही चांगला माणूस असलात तरी कोणाच्या तरी बोलण्यात, सांगण्यात किंवा कोणाच्या तरी कथेत तुम्ही वाईट जरूर असता. देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो. ढग तुटतात आणि पाऊस पडतो. जमिनीला भेगा आल्या की शेत बनते. वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलतं आणि बीज अंकुरलं की झाड होतं. माणूस जेव्हा तुटतो, खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे. एक क्षण असा येतो की त्यावेळी असं वाटतं आपण काही लोकांना कधीच भेटलो नसतो तर खूप बरं झालं असतं. आयुष्यात धोके मिळणंसुद्धा फार आवश्यक आहे. कारण आईवडील आपल्याला चालायला शिकवतात, परंतु सांभाळायला स्वतःला शिकावं लागतं. तुमची स्वप्न तुमच्या आजच्या पात्रतेपेक्षाही खूप मोठी पहा. उद्या तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांपेक्षाही खूप मोठे व्हाल. वेळ इतका धोकादायक दुसरा कोणीही नसतो. वेळ एकदा हातातून निघून गेली की परत कधीच वळूनही पाहत नाही. घर बदलले, वेळ बदलली तरी काही फरक पडत नाही, परंतु आपली माणसं बदलली की खूप दुःख होतं. बोलायचं तर सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु कधी आणि काय बोलायचं हे खूप कमी लोकांना माहिती असतं. बोललेलं तर सगळ्यांना समजत असतं, परंतु आपल्या आयुष्यात अशी माणसं हवीत जी आपल्या शांत असण्याची कारणं समजून घेऊ शकतील. चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा आपल्यामध्ये नसेल आणि जर तो पूर्ण जगभर शोधला तरी तो कुठेही मिळणार नाही. ज्याच्याजवळ पैसे असतात त्यालाच लोक महत्त्व देतात, जरी त्या पैशावाल्यांचं चरित्र, हेतू, सवयी वाईट असल्या तरीही. या जीवनात जगण्यापेक्षा मरण्याचे क्षण पुन्हा पुन्हा येतील, तरीसुद्धा तुम्हाला जगून दाखवायचं आहे. या जगाला थोडासा ॲटिट्यूडही दाखवा. मेणबत्तीसारखं मन घेऊन फिराल तर लोक जळवतच राहतील. ज्यांना सहन करायचं होतं त्या सगळ्यांना सहन करून झालेलं आहे. आता या सर्वांकडे दुर्लक्ष करून जगा. मला आयुष्याने एक चांगली गोष्ट शिकवली आहे. आपले स्पष्टीकरण फक्त तिथेच द्या जिथे ऐकून घेणारा लक्ष देऊन ऐकू शकतो. वेळेबरोबर सर्व जखमा भरून जरूर येतात, परंतु केलेले घाव सतत आठवत राहतात. जे आपल्याला नेहमीच चुकीचे ठरवत असतात ना, त्यांना स्पष्टीकरण देणं म्हणजे स्वतःच्याच नजरेतून स्वतःला उतरवून घेण्यासारखं असतं. अपमानाचं उत्तर देताना समोरच्याचा खूप मान ठेवून द्या. ते ऐकून त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. देव आपल्याला देणारच
ही आशा कधीही सोडू नका आणि जगाकडून कधीही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. माणूस सिंहांसोबत कधीही राहत नाही, तरीही इतका क्रूर का होत आहे की कोणताही गुन्हा तो सहज करू लागला आहे. माणसं म्हणतात तुम्ही एकटे राहून कधीही सुखी होऊ शकत नाही, परंतु मला असं वाटतं एकटेपणाच आपल्याला आयुष्य जगण्याचा खरा अर्थ शिकवत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.